वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं निमित्त साधून डोंबिवलीत महारांगोळी काढण्यात आलेली आहे। संस्कार भारती संस्थेच्या माध्यमातून ही रांगोळी साकारण्यात आलेली आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी काढण्यात आलेली ही रांगोळी सर्वत्र आकर्षणाचं केंद्र बनली असून भारतातील विविध भाषांमध्ये वंदे मातरम लिहिलेलं आपल्याला इथे बघता येईल। या महारांगोळीत 4 दिग्गजांची व्यक्तिचित्रे साकारलेली आहे। यात वंदे मातरम गीताचे कवी बंकिमचंद्र चॅटर्जी, वंदे मातरम गीताचे संगीतकार विष्णू दिगंबर पळुसकर, वंदे मातरम गीताचे प्रथम गायक रवींद्रनाथ टागोर आणि वंदे मातरम गीताचा प्रथम अनुवाद केलेले स्वामी विवेकानंद यांचं चित्र पाहू शकाल। तर वंदे मातरम गीताला 100 वर्ष पूर्ण होत आहे आणि शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं रांगोळीत वंदे मातरम असं लिहिण्यात आलेलं आहे। तर वंदे मातरम या गीतासाठी योगदान असलेले 4 दिग्गजांची व्यक्तिचित्र या रांगोळीतून साकारण्यात आलेली आहे। हुबेहूब चित्राप्रमाणे भासणारी ही रांगोळी डोंबिवलीत साकारण्यात आलेली आहे। संस्कार भारतीची ही महारांगोळी सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते। वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं निमित्त साधून या गुढीपाडवा निमित्त ही रांगोळी साकारली आहे। यंदा डोंबिवलीकर परिवारातर्फे वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अतिशय आशयघन चित्ररथ लक्षवेधी ठरणार आहे। वंदे मातरमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंचसूत्रीवर आधारित चित्ररथाच्या संकल्पनेला डोंबिवलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आलेली आहे। तर डोंबिवलीकर सांस्कृतिक परिवाराचे प्रवर्तक भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही आशा व्यक्त केली। या वर्षीचे अजून एक खास आकर्षण ठरणार आहे असंही त्यांनी म्हटलंय। तर वंदे मातरम शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पंचसूत्रीवर आधारित हा चित्ररथ निघाला।